हाय हॅलो गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर चला आज बघूया आज मी काय बनवणार आहे. आज आहे माझ्या चॅलेंजचा 7वा दिवस. तर आज मी खूप सिम्पल आणि इझी बनवायचं विचार केला आहे, कारण की जास्त टाईम मला घालवायचा नव्हता. आज मला बाहेर पण जायचं होतं. तर हे जे मी ब्लाऊज बनवलं होतं त्याच्यापासून हे तुकडे तुकडे उरलेले होते. मग म्हटलं चला बनवू याचं बो. तर बो बनवण्यासाठी मी इथे असं चौकोनी तुकडा घेऊन घेतलेला आहे आणि त्यानंतर छोटी छोटी बारीक बारीक टीप ॲडजस्ट केलेली आहे आणि ती टीप मारून घेतलेली आहे दोघी साईडनी टीप मारून घेतली. त्यानंतर उलटून घेतले. म्हणजे खूप इझी आहे आजचं जे मी बनवलेलं आहे बो. त्याच्याबरोबर मी एक क्लिप पण बनवली दीदीसाठी आणि हे सरप्राईज होतं. तुम्हाला लास्टला मी रिॲक्शनही दाखवते दीदीची, की दीदीला किती आवडलेलं आहे. त्याला मी तुम्हाला दाखवते पूर्ण बनवून. अशा पद्धतीने मी हे 2 टिपा मारून घेतल्या दोघी साईडनी आणि त्यानंतर बो बनवण्यासाठी एक पट्टी बनवते. तर तुम्हाला दाखवते कशी पट्टी बनवते बघा. एवढं कापड घेतलं, कापड उरलेलं होतं त्याच कापडाचं. अजून एक पट्टी तिकडे दिसत असेल तुम्हाला, मी पट्टी बनवून ठेवलेली. ती मी ब्लाऊजच्या जे पाकळ्या बनवल्या होत्या बॅक साईडला डिझाईन, त्यासाठी ज्या पाकळ्या बनवण्यासाठी मी पट्ट्या बनवल्या त्याच्यापैकी एक पट्टी उरलेली होती. तर त्याचं म्हटलं चला एक रबर बनवूया. पण रबर बनवण्यासाठी माझ्याकडे इलॅस्टिक नव्हतं, कारण की नव्हतंच, मी कधी घेतलंच नाही. त्याच्यामुळे असं काही ना काही प्रॉब्लेम्स येतच राहतं मला. म्हणजे जरी मी काही सिम्पल गोष्ट जरी बनवायची म्हटली तरी माझ्याकडे एक गोष्ट असते, ते एक गोष्ट नसते. त्याच्यामुळे मी जे चॅलेंज घेतलं आहे ते खरंच चॅलेंजिंग आहे. आता बघा इथे ही पट्टी तर बनवली मी, पण ती म्हणजे लांब जास्त झाली होती. तर मी ॲडजस्ट करत होती की अजून कमी कसं करता येईल, पण ते झालंच नाही. शेवटी मी कापून टाकली आणि साईडनी एक टीप मारून आणि इथे बो बनवायला स्टार्ट केलं. बो मी हात शिलाईनीच केलेला आहे, सिम्पल बो आहे. तर असा मी बो बनवून घेतला आणि इलॅस्टिक नव्हतं त्याच्यामुळे मी हे रबराला जॉईन करून घेतलेलं आहे. रबर होतं माझ्याकडे बघा आणि ह्या रबराला मी जॉईन करून घेतलं आहे, कारण ती रबर बँड वापरते. त्याच्यामुळे म्हटलं चला रबराला जॉईन करून घेऊ, आपल्याकडे इलॅस्टिक नाही तर काय ऑप्शन नाही आहे. आणि त्यानंतर मी एक छोटीशी पिन पण बनवलेली आहे दीदीच्या मुलीसाठी, कारण मला हे इतकं आवडलं. मी अजून एक त्यासाठी एक फ्लॉवर बनवलं आणि ते पिनला जॉईन करून घेतलं. तिच्याच पिना माझ्याकडे पडलेल्या होत्या, त्याच पिनाला मी वरती हे बो बनवून घेतलं. हे खूप छान दिसतं, मला खूप आवडलं. हे मी अजून बनवणार आहे, कारण मला खूप जास्त आवडलं होतं आणि दीदीला पण किती आवडते ते मला दाखवते शेवटला रिॲक्शन. हे बघा, हे ब्लाऊज आणि हे रबर आणि हे पिन अशी तयार झाली. चला मी दीदीची रिॲक्शन दाखवते तुम्हाला. दीदीला ते उडत जास्त आवडलं, खुश झालं होत्या. त्यांच्या सासूबाई पण मी शिवला आणि मी पण म्हणजे एकही ब्लाऊज नसलेलं त्यांना खूप सारे ब्लाऊज भेटले. इथे आम्ही म्हातारीचे बुड्ढी के बाल खात होतो आणि त्यानंतर इथे श्रेया आजारी होती आणि इथे जुईचा बड्डे होता. जुईचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करायला गेलो. जाई तर रुसून बसलेली होती बघा, खूप रुसलेली, कारण की जाईला कोणी ओवाळत होतं, वेळीलाच ओवाळत होतं. त्यामुळे ती अशी रुसून बसलेली होती आणि इथे सगळे असे गप्पा वगैरे मारत आम्ही बड्डे सेलिब्रेट केलेला आहे जुईचा. आणि गणपती बाप्पाची आरती झाल्यावर आम्ही तो बड्डे वगैरे सेलिब्रेट केला. आणि हे सगळे बघत होते की केक कधी खायला भेटेल आपल्याला. चला केक कापून घेऊया. आणि आजचं चॅलेंज मी इथेच कम्प्लीट केलेलं होतं, सकाळीच कम्प्लीट केलेलं होतं. त्याच्यामुळे संध्याकाळी हे छान असं सेलिब्रेशन मला शूट करता आलं, मग मी ते पण टाकून दिलेलं आहे. सगळे मुलं खूप एक्साइट करत होते केक कापण्यासाठी आणि शेवटी फायनली मी केक कट केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.